नमस्कार सर्वांना, कसे आहात सगळे? तर आपण माझे व्हिडिओ पाहिले असतील तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझा बिझनेसचा स्ट्रगल सांगितला. तर बिझनेसचा स्ट्रगल झाल्यानंतर तर आम्ही कुठे कुठे स्टॉल लावले, कसे कसे कुठपर्यंत गेलो, कसं कसं कस्टमरपर्यंत पोहोचलो, याबद्दल तुम्हाला मी काहीतरी माझी माहिती सांगणार आहे. तर प्रथमतः आम्ही जो बिझनेस सुरू केला त्याच्यानंतर तर जे छोट्या मोठ्या मॉलमध्ये म्हणा, मोठ्या मॉलमध्ये, छोट्या मोठ्या दुकानामध्ये आम्ही ते विक्रीसाठी नेले. नंतरून तिथं आम्हाला सगळं म्हणजे माझ्या मनात असा प्रश्न पडला, आपण असं कस्टमर कॅच तर करतच आहोत, पण त्यापेक्षा जर आपण जागोजागी स्टॉल लावले, बाजारात म्हणा कुठेही म्हणा स्टॉल लावले तर आणखीन आपल्याला कस्टमर कॅच होतील. म्हणून तर आम्ही कस्टमर कॅच करण्यासाठी स्टॉल लावायला लागलो. तर आम्हाला प्रथमतः हँडिंग अँड कंपनीचे आमचे ओमकार सर आहेत, त्यांनी आम्हाला छान मदत केली आणि म्हणजे कुठलेही पैसे न घेता त्यांनी आम्हाला स्टॉलसाठी जागा उपलब्ध करून दिली. तळेगाव दाभाडे येथे काका हलवाईच्या दुकानाजवळ. तर तिथं आम्हाला एवढं मार्केट बेस्ट भेटलं तर तिथं प्रथमतः माझा पहिला स्टॉल तिथं लागला. तर पहिला स्टॉल जो लागला माझा तिथं, तर कमीत कमी मला 3,000 ते 4,000 रुपये प्रॉफिट झाला आणि माझा ब्रेक इव्हन पॉईंट जाऊन मला 2,000चा प्रॉफिट झाला. तर अशा प्रकारचा मी पहिला जो स्टॉल लावला आणि मागून मला म्हणजे पैसे भेटले, त्याचा आनंद आणि पहिली कमाई आपली काही ती वेगळीच असते. आणि त्या कमाईचं मी जर माझं स्वतःचंच मी माझं कौतुक करत होते की आपल्याला चला 2,000 रुपये नफा भेटला आहे. आणि नंतर मग मला स्टॉलची आस लागली आणि नंतर मी मग कुठे मला स्टॉल भेटतात त्याच्यासाठी मी माझा बचत गट स्थापित केला. बचत गट स्थापित केल्यानंतर उमेद संस्थेची माझा बचत गट जॉईन झाला आणि उमेदला जॉईन झाल्यानंतर आम्हाला सुभाष गायकवाड सर व लक्ष्मण सर यांनी भरपूर मदत केली आहे आणि अजून पण करतायत. तर त्यांनी मला आंबे महोत्सव मार्केट यार्डला स्वतःचा असा स्टॉल दिला आणि तसेच जिल्हा परिषदला पण त्यांनी मला स्वतःचा स्टॉल दिला आणि त्याच्यामुळे आम्हाला मुंबई पुणेचे बेस्ट कस्टमर आम्हाला भेटले. वकील म्हणा, डॉक्टर म्हणा, जे बेस्ट ऑफ बेस्ट असे आम्हाला कस्टमर त्यांनी तिथून आम्हाला कस्टमर आले. आणि त्याच्यानंतर म्हणजे मेन म्हणजे मी स्टॉलला जात होते, बस स्टॉलला जाताना जी रिस्क असते ती पण मी घेतली आणि त्यातून मला माझ्या मिस्टरांचा भरपूर सपोर्ट भेटला. मिस्टर माझे स्वतः मला स्टॉलवरती सोडवायला यायचे, कारण माझ्याकडे पिशव्या राहायच्या, बॅगा राहायच्या मोठ्या आणि सोडवायला पण येणार, घ्यायला पण येणार आणि स्वतःची कामधंदे करून ते माझ्यासाठी एवढं त्यांनी केलं. तर माझ्या तर मी मिस्टरांना बेस्ट ऑफ बेस्ट थँक्यू म्हणून की त्यांच्या साथीशिवाय मी इथपर्यंत येऊ शकले नसते. आणि कोणत्याही स्त्रीला जर जोडीदाराची साथ असेल ना, हे बिझनेस काय हो, ती काय पण कमवू शकते. आणि जगात पहिली म्हण होती की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्रीचा हात असतो. पण माझ्याबद्दल असं उलटं घडले की एक स्त्रीच्या यशस्वी होण्याच्या मागं एक पुरुष आहे, तो माझे मिस्टर. आणि हे मी कायमच सांगत आलेले आहे की हा एक अनुभव आहे की प्रत्येक जणसाठी जर आपण आपली बायको, मुलगी, बहीण यांच्यासाठी जर असे भक्कमपणे जर उभा राहिलो ना, तर समाजामध्ये त्याला कुणाच्याही पुढे हात पसरायची गरज पडणार नाही. आणि मेन म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर हे स्टॉल जे लावले आम्ही, स्टॉल लावल्यानंतर आम्हाला प्रॉफिट भेटायला लागले आणि प्रॉफिट भेटल्यामुळे आम्हाला त्याच्यात इतका आनंद झाला ना, त्या आनंद आमचा गगनात मावित नव्हता. आणि कस्टमर कॅच झाल्यामुळे आमचा बिझनेस एवढा टॉपला गेला. आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच याबद्दल कमेंट आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.